हे गाइस, वेलकम बैक टू अनदर व्लॉग। तो आज हम तकरीबन 7 महीने 16 दिनों के बाद घूमने जा रहे हैं। कहाँ जा रहे हैं आपको रास्ते में बताऊंगा। तर कसे आहात तुम्ही? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अरे सॉरी, वो एक्साइटमेंट में इधर उधर निकल जाता हूँ। अरे एक्साइटमेंट मतलब क्या? इतनी एक्साइटमेंट है अभी इस ट्रेक की। कल सोया नहीं हूँ मैं, सिर्फ 4 घंटे की नींद पूरी हुई है। पैकिंग वगैरह हो चुकी है, सब तैयार है, अभी बस रेडी होंगे। 1 घंटे में निकलना है अपने को। मिलता हूँ आपको आगे। आपल्यासोबत आज शुभम लातूरकर आहे ट्रेकला। कुठे जाणार आहे आपण लवकर सांगणार आहे। आता आम्ही काय केलं, मित्राच्या घरी गाड्या लावल्यात आणि आता चाललोय रिक्षाने। खूप वर्षानंतर रिक्षात बसलोय, मग म्हटलं व्लॉग करून घ्यावं। एक वेगळी फिलिंग आहे रिक्षात बसायची। जेव्हापासून आपल्या स्वतःकडे गाड्या आल्यात तेव्हापासून आपण रिक्षात बसलेलोच नाहीये। ही वेगळीच फिलिंग आहे यार, चुम्मा फिलिंग आहे तिथं पोहोचल्यावर पण। तो गाइस, हम लोग अभी आ चुके हैं लोकेशन पे, अभी जाने के लिए तैयार है। ये हमारे तुषार है, कोऑर्डिनेटर है ट्रेक डायरीज के। तो ये ट्रेक ऑर्गेनाइज्ड है ट्रेक डायरीज की तरफ से। तो अभी हम लोग निकलने के लिए पूरी तरह तैयार है। बाय बाय। थैंक यू। तो अभी सब लोग पूरे एक्साइटेड है जाने के लिए ट्रेक पे। अभी हमारी बस आई है और ये मेरे स्कूल का दोस्त आया है, विनायक। नमस्कार सर। नमस्कार। काय चाललंय सर? मस्त। तो हा पण एक कोऑर्डिनेटर आहे ट्रेक डायरीजचा। हो सर। तर तुम्हाला काहीही कुठेही ट्रेक काढायचा असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये मी यांचा हँडल देऊन टाकेल। तर आपण आता कुठे जाणार आहोत ते आपण डिस्क्लोज करूया। आपण आता माउंट एव्हरेस्टच्या ट्रेकवर चाललोय। नाही, तो वाला नाही, महाराष्ट्रातला माउंट एव्हरेस्ट। म्हणजे तुम्हाला कळालाच असेल, कळसुबाई शिखर। तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा शिखर आहे। जवळजवळ त्याची उंची 5470 फूट आहे, म्हणजे जवळजवळ 1600 मीटर इतकी। तर आपण जाणार आहोत, फार एक्साइटमेंट आहे। तर चला गाइस, ट्रेक चालू झालेला आहे। आर यू गाइस एक्साइटेड? समोर पण एक जण बसलेला आहे, हर्षल आहे, तो ट्रेक लीडर आहे। Find your way into this wonderland. Cross the maze, the dark, the innocent. Chase the रात के तकरीबन 1 बज रहे हैं और हम लोग संगमनेर में आ चुके हैं। जो मजे किए ना भाई रास्ते में, मैं बता रहा हूँ, सोया कोई नहीं है। नाचना, गाना, फुल ऑन मस्ती। मतलब जो लॉकडाउन के जो 9-7 महीने थे ना, वो पूरी मतलब उन्होंने निकाल डाली, पूरी जान लगा दी यहाँ पे। तर आपण आलेलो आहे बारी ह्या गावात। बारी हे गाव कळसुबाई शिखराचं बेस विलेज आहे। तर इथून आपल्याला ट्रेक चालू करायची आहे। साधारण पहाटेचे 3 वाजता आपण इथं पोहोचलेलो the आहे। world upside down. The labyrinth will guide you far away to a place. का चाय नाश्ता हो चुका है और नाश्ते में हमने खाए पोहे। आणि पोहे एवढे उत्कृष्ट झालते ना, सगळ्यांना आवडले का पोहे? दिसत कोणीच नाही, आवाज तर द्या रे। आता सगळे फ्रेशन अप वगैरे होतील आणि आम्ही ट्रेक साठी सुरुवात करूया। आता 5 वाजलेत सकाळचे, सुरुवात करूया लवकर। गाइस, आत्ता आपला खरा ट्रेक चालू होतोय। ह्या कमानीपासून इथपर्यंतच पाणी निघालंय सगळ्यांचं। गाइस, ट्रेक स्टार्ट हुए 1 घंटा हो चुका है। माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर सकाळ आहे, शपथ। 1 नंबर व्ह्यू आहे, मागे डोंगर बघा। येस गाइस, आतापर्यंत आम्ही फील केलेला सगळ्यात सुंदर क्षण आणि मॉर्निंग सगळ्यात सुंदर सकाळ। शपथ सांगतो, रोज जर अशी मॉर्निंग भेटेल ना, 5 काय 4 ला उठून बसूया। Find your way. आता खरी मज्जा चालू होतीये। स्टेप्स बघा,
एकदम खड़ी चढ़ाई है बॉस, एक नंबर बन जाएगा. चलो चलते हैं अभी. The heaven sends, I got your world upside down. The labyrinth will guide you far away to the place where senses will decay. Your ghost and mind will shadow play. I got your world गाईस, upside down. आतापर्यंत किल्ल्याची जवळजवळ ते 1360 मीटर अंतर चढलेलो आहोत. अजून 300 मीटर बाकी आहे. मला वाटलं होतं इथपर्यंत, पण मजा फार येते गाईस. एकदा तर तुम्ही अनुभव घेतलाच पाहिजे ह्या ट्रेकचा. कळसुबाई इट्स द माउंट एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र. हा जो दादा इथं, दादा कुठे गेला? आता दादा आहे तो खालून पाणी आणतो आणि इथं लिंबू पाणी विकतो. हॅट्स ऑफ टू हिम गाईस. चलो चलते अभी. I live my life on the run. I say I'm not giving up. I may be living alone, but I still believe in love. In a similar way, I feel I'm losing my conscience. Traveling for days without my knowledge of provenance. सगळे थकलेले आहेत, पण जोश कोणाचाच कमी नाही. इथं आल्यावर मंदिर दिसतोय. कुठे येतो तिथे अजून तेवढं चढायचं आहे. हालत टाईट झाली एकदम. एक्साइटमेंट लेवल अजून हाय आहे. धाप लागली म्हणून तुम्हाला दिसत नसेल. टेन्शन नका. जसं जसं आपण वर येतो तसं तसं आपल्याला बरेचसे असे हॉटेल्स वगैरे छोटे मोठे स्टॉल्स लागतात. तिथं खाण्यापिण्याचे सामान असते आणि इथं आपण नाईट कॅम्पिंग पण करू शकतो. नाईट कॅम्पिंग, नाईट ट्रेकिंगची तर वेगळीच मजा असते. इथं यायला पाहिजे नेक्स्ट टाइम. चला अजून खूप वर जायचं. हे जे तुम्ही उतरताना ट्रेकर्स बघताय त्यांनी पहाटे 2 वाजता ट्रेक चालू केला होता. त्याच्यामुळे ते आता उतरत आहेत. काय फिलिंग होती भैया पहाटे 2 वाजताची? एकदम मस्त. हा एकदम मस्त. मूनलाईट मध्ये चढायला मजा येते ना. आपण हे 1-1.5 तास मूनलाईट मध्ये चढलोय, पण अजून थोडं लवकर चढण्याचा आपण प्रयत्न करू नेक्स्ट टाइम. चला. देखो इस तरह से आप लोग टेंट लगा के नाइट कैंपिंग कर सकते हो. यार वो फील सोचो जो मिलती होगी यार, वाइब क्या सही है. सीन देखो यार मेरे पीछे, मतलब क्या जिंदगी में चाहिए क्या एक इंसान को. अभी उनका डे कैंपिंग चालू है. मजा आ रहा है पर पूरा अभी और बहुत ऊपर जाना है. अगेन एक्साइटमेंट लेवल इज ऑन टॉप बॉय. लेट्स गो. मला काय वाटतं माहिती आहे का, पायऱ्या नसत्या ना तर थोडी अजून थ्रिल आली असती. पायऱ्यांनी मजा आली, थ्रिल आली, पण ती त्या लेवलची थ्रिल नाही आली असते. ती फार एन्जॉय झाला असतं. लेट्स गो. Oh no, that is what they all say when they see me pouring some more. Oh, think it's empty again. फायनली खूप जोरात वारं सुटले गाईस. आपण आवाजात तुम्हाला कळत असेल किती जोरात वारं सुटले. फायनली मंदिर आहे. इथं आल्यावर असं वाटतं हा ट्रेक वर्थ आहे. व्ह्यूज तुम्ही बघा. हँग वॉच आले ते वरती. एक बॅग यायला आमची पाठत होती. आणि जो एंडचा पॅच आहे ना फारच अवघड आहे. ती सीडी अर्धी चढल्यावर ती वाजायला लागली ती. आणि म्हटलं मला वर जाऊ दे, मग काय करायचं होऊन जाऊ दे. Seeing you out of your bed, cut to the bone, it's broken up. How sad. Oh boy, got so hot I forgot what I should have thought of before. Sure ain't easy for you to let go of the rules, 'cause there's so much
तर मित्रांनो आपला ट्रेक पूर्ण झालेला आहे. तर मित्रांनो ट्रेक कसा झाला? एकदम कडक. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू.